लंडनमधून आणण्यात येणारी वाघनखं छत्रपती शिवरायांची नाहीत असा दावा इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी केलाय। व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम सोबत इंद्रजीत सावंत यांनी पत्र व्यवहारात ही माहिती उघड झालेली आहे। इंद्रजीत सावंत यांच्या दाव्यानंतर सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा आमने-सामने आले असून राजकीय लढाईला सुरुवात झाली आहे। इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम कडून माहिती मागवली होती। त्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे। म्युझियम मध्ये 1971 मध्ये वाघनखं ठेवण्यात आली होती, त्यामुळे ती खरी नसल्याने सरकारने जनतेची दिशाभूल करू नये असं वक्तव्य इंद्रजीत सावंत यांनी केलंय। तसंच ही वाघनखं छत्रपती शिवाजी महाराजांची आहेत असा दावा म्युझियमने केलेला नाही, याकडे देखील इंद्रजीत सावंत यांनी लक्ष वेधलंय। लंडनच्या म्युझियम मध्ये 6 वाघनखं आहेत, त्यापैकी एक आणून महाराष्ट्रातील जनतेची फसवणूक केली जाते असा आरोप देखील सावंत यांनी केलाय। तसंच अस्सल वाघनखं ही साताऱ्यातच असल्याचंही इंद्रजीत सावंत यांनी म्हटलंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। पत्रव्यवहारात ही संपूर्ण माहिती उघड झालेली आहे। अस्सल वाघनखं ही साताऱ्यातच असल्याचं इंद्रजीत सावंत यांनी म्हटलेलं आहे, त्यामुळे ती जी वाघनखं आहेत ती महाराजांची नाही असा दावा इंद्रजीत सावंत यांनी केलाय। व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम सोबत इंद्रजीत सावंत यांनी पत्रव्यवहार केला आणि या पत्रव्यवहारातून ही माहिती उघड झालेली आहे। इंद्रजीत सावंत यांच्या दाव्यानंतर आता सत्ताधारी आणि विरोधक पुन्हा एकदा आमने-सामने आले असून राजकीय लढाईला सुरुवात झालेली आहे। इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम कडून या संदर्भातली माहिती मागवली होती आणि त्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे। म्युझियम मध्ये 1971 मध्ये वाघनखं ठेवण्यात आली होती, त्यामुळे ती खरी नसल्याने सरकारने जनतेची दिशाभूल करू नये असं वक्तव्य इंद्रजीत सावंत यांनी केलंय। छत्रपती शिवरायांच्या पराक्रमी इतिहासात अजरामर ठरलेलं शस्त्र म्हणजे वाघनखं आणि या वाघनखावरूनच आता वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। कारण राज्य सरकार जो दावा करते वाघनखे लंडनहून आणण्याचा, ती नेमकी वाघनखं अस्सल आहेत की नकली आहेत याबाबतचा आहे तो वाद आता निर्माण झालेला आहे। यावरच आता इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत, कारण त्यांनी हे राज्य सरकार ज्या ठिकाणाहून ही शस्त्र आणते वाघनखं आणते त्या संग्रहालयासोबत आहे तो पत्रव्यवहार केला होता आणि त्याचं उत्तर त्यांना मिळालंय। नेमकं हे उत्तर काय आहे ते पहिला आपण सुरुवातीला जाणून घ्या। सर, याबाबत तुम्ही ही वाघनखं नेमकी अस्सल आहेत की कशा पद्धतीची आहेत याबाबतची तुम्ही माहिती घेत होता, नेमका पत्रव्यवहार तुम्ही केलाय, काय बाबी उघड झाल्या त्यामध्ये? मी गेले ही घोषणा झाल्यानंतर ती वाघनखं शिवाजी महाराजांची आहेत का नाहीत अशी उत्सुकता सगळ्यांनाच असते। खरं तर मी 10 वर्षापूर्वीच त्याच्यावर एक पेपर केला होता, त्यामुळे मला माहित होतं की ती व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियम मधली वाघनखं शिवाजी महाराजांची नाही आहेत। पण मी त्याच्यासाठी ठोस पुरावे सुद्धा आपण गरजेचं असतं इतिहास मांडताना किंवा एखादी गोष्ट सांगताना। तर मला 2 पत्र व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमचे आलेले आहेत। एक मार्चला एक आलेला आहे आणि हे 19 जूनला पत्र आलंय 2024ला, आणि या दोन्ही पत्रांमध्ये ही वाघनखं शिवाजी महाराजांची आहेत असा कोणताही पुरावा त्या व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमकडे सुद्धा नाही असं स्पष्ट त्यांनी नोंदवलेलं आहे। इतकंच नाही तर ही गोष्ट त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या ज्या वेळेला ते लोन ॲग्रीमेंट करायला गेले होते मंत्री, त्यावेळेला त्यांनी अगदी सांगितलेलं आहे की वाघनखं शिवाजी महाराजांचे आहेत, याच्याबद्दल अनसर्टनिटी आहे, याच्याबद्दल कोणतेही पुरावे नाहीत, हे त्यांनी त्यांच्या निदर्शनास आणलेलं होतं। आणि ज्या वेळेला ही वाघनखं भारतात येतील आणि ज्या ठिकाणी ती डिस्प्ले होतील त्या ठिकाणी अशा पद्धतीचं लेबल लावणं सुद्धा त्यांनी त्यांच्या बंधनकारक केलेलं आहे त्या लोन ॲग्रीमेंटमध्ये, हे सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। आणि तसं पत्र व्हिक्टोरिया अल्बर्ट म्युझियमचे जे डॉक्टर थर्स्टन हंट नावाचे डायरेक्टर आहेत त्यांनी मला पाठवलेलं आहे। म्हणजे ज्यांच्याकडून ती वाघनखं आणायला लागलेत तेच सांगतात की वाघनखं शिवाजी महाराजांची नाहीत, आणि हे मंत्री महोदय कुठनं सांगतात की ती शिवाजी महाराजांची आहेत म्हणून? मंत्री काय इतिहास संशोधक नाहीत? बरं, दुसरी गोष्ट, जी महाराष्ट्र शासनाचं पुरातत्व खातं आहे त्यांच्याकडे कुठले पुरावे आहेत ही शिवाजी महाराजांची वाघनखं आहेत म्हणून? कारण त्यांच्याशी आम्ही पत्रव्यवहार केला, त्यांच्या पत्रव्यवहारामधनं सुद्धा त्यांच्याकडे पुरावे आहेत अशी माहिती आम्हाला उपलब्ध झाली नाही। आणि वारंवार कधीच महाराष्ट्राच्या कुठल्याच मंत्र्यानं कुठल्याच शासनानं जी दिशाभूल केली नाही शिवाजी महाराजांच्या बद्दल, तशी दिशाभूल हे मंत्री आणि हे शासन करत आहे, शिवप्रेमींच्या भावनाशी खेळत आहे। छत्रपती शिवरायांशी काहीही संबंध नसलेली ही जर वाघनखं असतील तर मग ते सरकारचा आणण्याचा हेतू काय? काय वाटतं एकूणच? कारण तुम्ही अनेक वेळा जे खोटा इतिहास आहे
तो पुसून टाकण्याचा प्रयत्न केला होता. आता याबाबत तुम्हाला काय म्हणायचं आहे? बघा, ह्या शासनाचे जे हे आता सांस्कृतिक मंत्री आहेत, हे वारंवार अशा पद्धतीचं, आता एक मराठीत शब्द वापरता येतात की भामटेगिरी करणं, म्हणजे फसवणूक करणं. तशा पद्धतीची फसवणूक ते करत असतात. मागच्या वेळेला सुद्धा शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा दिनाला 350 वर्ष झाली मागच्या वर्षी, म्हणून 1 वर्ष अगोदरच त्यांनी साजरं करायला सुरुवात केली. ते साजरं करताना सुद्धा ठोस कुठलेच कार्यक्रम घेतले नाहीत. शासकीय पैशाचा अपव्यय केला, लोकांच्या पैशाचा अपव्यय केला. आणि तसंच शिवाजी महाराजांची जी गोष्ट नाही आहे ती वागणं मी परत आणतोय, म्हणजे मी किती शिवप्रेमी आहे असं दाखवण्याचा त्यांचा एक भाग आहे. पण मतांसाठी जर ते हे करत असतील किंवा स्वतःच्या फायद्यासाठी, स्वतःची प्रतिमा निर्माण करण्यासाठी करत असतील आणि त्याच्यासाठी खोट्याचा असत्याचा आधार घेत असतील, तर महाराष्ट्रानं अशा खोटं सांगणाऱ्यांना वारंवार उघडं पाडलेलं आहे. आणि आज सुद्धा तशा पद्धतीनंच हे पत्रच त्यांना उघडं पाडतंय. व्हिक्टर अँड अल्बर्ट म्युझियमचं पत्र त्यांना उघडं पाडतंय की तुम्ही किती खोटं बोलताय. आणि त्यांनी सांगून तुम्ही परत तिकडं आल्यानंतर परत प्रेस कॉन्फरन्स मध्ये सांगताय की बघा शिवाजी महाराजांचे त्या डबी लिहिलंय, ह्याच्या लिहिलं. अरे हेच सांगते ना, तू संचालक खोटा आहे का, मग तुम्ही खोटे आहेत ज्यांच्याशी करार करायला गेला. आणि तेच एवढंच नाही तर 30-30 कोटी रुपये भाडं देऊन आणायला लागलात. 3 वर्षासाठी फक्त गोष्ट आणता ती. शिवाजी महाराजांची असेल नसेल ठीक आहे, आणा तुम्ही परत, कायमस्वरूपी आणा ना. 30 वर्षासाठी कुठलं, 3 वर्षासाठी कुठं आणाल? फक्त 3 वर्षासाठी तुम्ही इतके कोटी रुपये खर्च करणार. त्याच्यासाठी जे संग्रहालयात ज्या संग्रहालयात ती ठेवणार आहात, डिस्प्ले करणार आहात, ते डिस्प्लेचं कॉन्ट्रॅक्ट तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेरच्या कुठल्या तर कंपनीला देताय. 7-7 कोटी रुपयाचे पैसे कशासाठी खर्च करायला लागले? त्या व्हिक्टर अँड अल्बर्ट मध्ये जिथं ती वाघनखं होती तिथं लोक जाऊन सहज फोटो काढू शकत होती, त्या कपाटाजवळ तिथे व्हिडिओ करू शकत होती. आता केलेल्या आहेत. यावरच अधिक बोलण्यासाठी इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे सर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. बलकवडे सर, आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत आहे. महाराष्ट्रात जी वाघनखं आणली जाणार होती ती महाराजांची आहेत असा दावा केला होता, मात्र इंद्रजित सावंत यांचा दावा आपण ऐकला असेल, ही वाघनखं छत्रपती शिवरायांची नाहीत असा दावा त्यांनी केलाय. आपली प्रतिक्रिया, आपलं म्हणणं? माझ्या माहितीनुसार ती वाघनखं ग्रँड डफ म्हणजे प्रतापसिंह छत्रपती जे होते शेवटचे, त्यांना ज्यावेळेस त्यांचे अधिकारी म्हणून, कारभारी म्हणून ग्रँड डफ यांची ब्रिटिश सरकारने नेमणूक केली होती. ते ज्या ग्रँड डफनी पहिला मराठ्यांचा इतिहास लिहिला शास्त्रोक्त पद्धतीने. तर त्या ग्रँड डफनी ज्यावेळेस 1823 मध्ये 1818 ते 1823 तो साताऱ्यामध्ये छत्रपती प्रतापसिंहाचा कारभारी होता. आणि 1823 मध्ये तो आजारी पडला आणि तो इंग्लंडला गेला. त्याच्या आणि प्रतापसिंह छत्रपतींचे अगदी घनिष्ठ संबंध होते. तर जाताना त्यांनी प्रतापसिंह छत्रपतींकडे काही आठवणीसाठी म्हणून वस्तू मागितल्या आणि त्या वस्तूंमध्ये प्रतापसिंह छत्रपतींच्या संग्रहामध्ये असलेलं वाघनखं त्याने आपल्या बरोबर नेलं. म्हणजे प्रतापसिंह छत्रपतींनी त्यांना बक्षीस दिलं. जसं कोल्हापूरच्या छत्रपतींनी ब्रिटिशांना ती भवानी तलवार आपण ज्याला म्हणतो ती दिली, तसंच हे वाघनखं प्रतापसिंह छत्रपतींनी ग्रँडला आपल्या ह्याला दिलं, ग्रँड डफला. आणि त्याने ते आपल्या बरोबर इंग्लंडला नेलं. पुढं त्यांच्या वंशजांनी ते म्युझियमला दिलेलं आहे. आणि ज्यावेळेस ते वाघनखं तिथं म्युझियमच्या रजिस्टरमध्ये नोंदवलं गेलं, त्या नोंदमध्ये म्हणजे कुठलीही वस्तू ज्यावेळेस म्युझियमकडे येते त्यावेळेस ती वस्तू कुणाकडून आणि तिच्याविषयी काय माहिती आहे असं तिथं दिलेलं आहे. आणि त्या नोंदीमध्ये ग्रँड डफ यांना प्रतापसिंह छत्रपती यांच्याकडून शिवाजी महाराजांचं वाघनखं म्हणून मिळालेलं आणि त्यांच्या वंशजांनी या म्युझियमला ते दिलेलं आहे अशी नोंद केलेली आहे. आपल्याला त्यावरून असं म्हणता येऊ शकेल
की प्रत्यक्ष सातारकर छत्रपतींच्या खाजगी संग्रहामध्ये असलेलं शेवटचे छत्रपती प्रतापसिंह त्यावेळेचे, ज्यांनी ब्रिटिशांनी त्यानंतर त्यांना हे केलं, त्यांच्याकडून हे ग्रँडफकडे आलं आणि आता ते त्यांच्या वंशजांकडून ते त्या संग्रहालयाला आलेलं आहे. अशा अर्थाने जर विचार केला तर आपल्याला त्याचं शिवाजी महाराजांच्या अनेक असतील, शिवाजी महाराजांच्या संग्रहात अनेक वाघनखं असू शकतील आणि तत्कालीन रूढीप्रमाणे किंवा तत्कालीन माहितीप्रमाणे त्यावेळेस ते शिवाजी महाराजांच्या वाघनखापैकी एक वाघनख आहे असं प्रचलित होतं, असं आपल्याला दिसून येतं. बरं, बलकवडे सर, आणखीन एक महत्वाचा प्रश्न विचारायचा आहे. अफजल खानाचा वध ज्या वाघनखांनी झाला होता तीच ही वाघनखं असण्याची किती शक्यता आहे? नाही, हे बघा, आपल्याकडे असं कुठेही नोंद नाही की हे वाघनखं कुठं ठेवलेलं आहे. म्हणजे शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वाघनखा म्हणजे त्यांचा जो अफजल खानाचा जो वध केला त्यामध्ये त्यांनी बिचव्यासह वाघनखाचा उपयोग केला, पण ते वाघनख हेच आहे किंवा ते कुठं होतं अशा विषयीची आपल्याकडे नोंद नाही. परंतु शिवाजी महाराजांनी वापरलेलं वाघनख अशी ज्या अर्थी ग्रँडफ म्हणतो त्या अर्थी ते असूही शकेल आणि नसूही शकेल, आपल्याला ठामपणाने म्हणता येईल. परंतु कुठेतरी ते शिवाजी महाराजांच्या वापरातलं वाघनख आहे असं आपल्याला प्रचलित ह्याच्यानुसार म्हणता येईल. मात्र खरी वाघनखं ही साताऱ्यातून कुठे बाहेर गेली किंवा कुणाला भेट दिली गेली असाही कोणता पुरावा नाहीये, त्यामुळे खरी वाघनखं ही साताऱ्यामध्येच असू शकतात का? हे बघा ग्रँडफनीच नोंद केली ना, साताऱ्यातून गेली कुठं असं कुठं, म्हणजे हीच नोंद आहे ना त्याची. ज्या ग्रँडफनी त्याच्याकडे अनेक वस्तू होत्या त्या वस्तूंमध्ये मला सातारच्या छत्रपती प्रतापसिंह राजांनी बक्षीस दिलेलं हे वाघनख आहे की जे शिवाजी महाराजांच्या वापरातलं होतं असं तो म्हणतो ग्रँडफ. आता ग्रँडफ आणि सातारा आणि तो इंग्रज अधिकारी, आता जसं भवानी तलवारी बद्दल हे कोल्हापूरच्या छत्रपतींनी भवानी तलवार इंग्रजांना म्हणजे त्या राजाला ती बक्षीस दिली आणि आपण म्हणतो ना की आज ती भवानी तलवार शिवाजी महाराजांची आहे म्हणून, असाच हा भाग आहे. जशी भवानी तलवार शिवाजी महाराजांची श्रद्धेने आपण म्हणतो की जी आज इंग्लंडमध्ये आहे, तसंच हे वाघनख ग्रँडफच्या माध्यमातून तिकडे गेलं आणि आजवर लोक त्याला शिवाजी महाराजांचं वाघनख असं म्हणतात. बलकवडे सर, धन्यवाद ही संपूर्ण माहिती देण्यासाठी, सविस्तर बातचीत करण्यासाठी. आणि याच मुद्द्यावरून प्रसाद लाड यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी राहुल झोरी यांनी. छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं ही भारतात परत येणार आहेत. मात्र त्यावरून आता राजकारण तापायला सुरू झाले. विरोधकांनी थेटपणे दावा केला की खरी की खोटी, आपल्यासोबत भाजपचे नेते आणि आमदार प्रसाद लाड आहेत, वाघनखं खोटी आहेत आणि त्यामुळे भावनिक खेळ जो आहे तो केला जातोय असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय. पुन्हा एकदा मताच्या राजकारणासाठी हिरव्यांना खुश करायचं, एका विशिष्ट समाजाला खुश करायचं, सातत्याने हिंदुत्वाचा अपमान करायचा आणि आता थेट छत्रपती शिवाजी महाराजांचाच अपमान करायचा, ही भूमिका जर काँग्रेसने घेतली असेल तर त्याचा आम्ही धिक्कार करतो. ज्या ज्यावेळी हिंदुत्व एकत्रपणे पुढे येण्याचा विषय आला, ज्या ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा विषय आला, त्या वेळेला काँग्रेसने नाकर्तेपणाची भूमिका घेतली. काँग्रेसच्या 70 वर्षाच्या इतिहासात छत्रपतींचे गडकिल्ले असतील, छत्रपतींचा इतिहास असेल, तो संपूर्णपणे मिटवण्याचं काम आणि औरंगजेबाच्या अवलादांना पुढे आणण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते काँग्रेसने केलं. मला वाटतं की विजय वडेट्टीवारांनी हे घाणेरडं राजकारण सोडावं. ज्या पद्धतीमध्ये आमचे सुधीर भाऊ किंवा सरकार छत्रपतींची वाघनखं ही लंडनवरनं आणतायत, ज्या लंडनच्या म्युझियममध्ये ही वाघनखं ठेवली गेली आहेत, हे देखील जगविख्यात असं म्युझियम आहे आणि जिकडनं कागदपत्र तयार करून ही वाघनखं आणली जात आहेत
की ते आणल्यानंतर त्याची कागदपत्र तपासून जर बोलले असते तर मला वाटतं योग्य होतं. पण एका विशिष्ट समाजाला खुश करून हिरवा रंग तोंडाला फासण्याचं काम जे करतायत त्यांचं तोंड काळ झाल्याशिवाय राहणार नाही. फक्त वडेट्टीवारच नाही तर महाविकास आघाडीचे सगळेच नेते आता मागे येत आहेत की महापुरुषांच्या नावावर फक्त भावनिक राजकारण केलं जाते. मग सगळ्याच महापुरुषांनी छत्रपती शिवाजी महाराज असतील आणि सगळ्या, मी म्हणतो की महापुरुषांचा सन्मान करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदींनी केलं. राज्यात मुख्यमंत्री असताना देवेंद्रजींनी केलं आणि आता एकनाथरावजी शिंदे करतायत. आपण अण्णाभाऊ साठेंचं स्मारक रशियामधलं असेल, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लंडनमधलं घर असेल. आपल्याला आठवत असेल की विनोदजी तावडेंनी जाऊन लंडनमध्ये त्या घराचं आंबेडकरांच्यासाठी सरकारच्या माध्यमातून ते घेतलं आणि अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचं लोकार्पण आहे माननीय देवेंद्रजींनी केलं. त्यामुळे आपण इतिहासाला लोकांनी विसरलं नाही पाहिजे. ज्या इतिहासामुळे आपण आज जिवंत आहोत तो इतिहास सर्वसामान्य तरुणांच्या समोर गेला पाहिजे. तरुण पिढीला इतिहास माहिती पडला पाहिजे म्हणून ही आमची खटपट आहे. पण या माध्यमातून ज्या पद्धतीत हे राजकारण करतायत हे निषेध आहे. शेवटचा प्रश्न, महाविकास आघाडीमध्ये फक्त काँग्रेसच नाही तर शिवसेना, ठाकरे गट आहे, चंद्र पवार गट आहे, त्यांचं देखील याला समर्थन म्हणायचं कारण वागणखं असतील किंवा सगळ्या गोष्टी ज्या पद्धतीनं हे केल्या. मला वाटतं की यामध्ये उद्धव ठाकरे साहेबच त्यांचं जे काय मत आहे ते मांडतील. पण निश्चितपणे छत्रपतींचा विषय येतो, निश्चितपणे जेव्हा इतिहासाचा विषय येतो, ज्यांना त्यांच्या आजोबांना प्रबोधनकारांना देखील इतिहासकार देखील म्हटलं जातं, साहित्यिक म्हटलं जातं, त्या प्रबोधनकारांचे नातू बाळासाहेबांचे पुत्र हे मला वाटत नाही की या इतिहासाला विरोध करतील. खूप खूप धन्यवाद. एकंदरीत बाळासाहेबांचे पुत्र या इतिहासाला विरोध करतील असं मला तरी वाटत नाही. मात्र त्यांची भूमिका देखील त्यांनी स्पष्ट करावी असं देखील यावेळी भाजप नेते आणि आमदार प्रसाद लाड यांनी सांगितलंय. सचिन राहुल झोरी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर एकीकडे आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. लंडनमधून आणण्यात येणारी वाघनखं ही छत्रपती शिवरायांची नाहीत असा दावा इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांनी केलेला आहे. आणि यावरच अधिक बोलण्यासाठी आपल्यासोबत शिवेंद्रराजे भोसले सध्या जोडले गेलेले आहेत. भोसले सर, आपलं न्यूज 18 लोकमतमध्ये स्वागत आहे. आपण इंद्रजित सावंत यांनी केलेला दावा ऐकलाच असेल. छत्रपती शिवरायांची वाघनखं ती नाही आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. आपली प्रतिक्रिया. मॅडम, कोणी काय दावा केला मला त्याची कल्पना नाही. पण एक छत्रपती शिवाजी महाराजांचा अभिमान असणारा एक मराठी माणूस म्हणून नक्कीच मला पण अभिमान आहे की आज पंतप्रधान असतील आणि सगळ्यांच्या प्रयत्नातनं ती वाघनखं भारतात येतात. आता याच्यामुळं ज्यांना राजकीय हे वाटतंय ते असले काहीतरी आरोप गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतात. मला काय त्याला फार कुणीच महत्व द्यावं असं मला वाटत नाही. वाघनखं देशात आल्यानंतर, मुंबईमध्ये आल्यानंतर आणि सगळीकडं हे लोकांमधनं कसा उत्स्फूर्तपणे ती वाघनखं पाहायला प्रतिसाद मिळतो हे आपल्याला कळलंच, दिसेलच सगळ्यांना. बरं, मात्र इंद्रजित सावंत यांनी म्युझियम सोबत पत्रव्यवहार केलाय आणि त्या पत्रव्यवहारातून ही माहिती उघड झाली आहे. त्यामुळे सरकार जनतेची दिशाभूल करतंय असा आरोप होतोय. मॅडम, त्यांनी काय पत्रव्यवहार केलाय, काय त्यांना हे आले, मला त्याची कल्पना नाही, त्यामुळे मी त्याच्यावर काय बोलू शकत नाही. हे असं आहे. पण वर्षोनवर्ष हे की छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखं ब्रिटिश त्या म्युझियम मध्ये आहेत. आपला कोहिनूर हिरा पण जो भारतात तो पण आहे. मग उद्या कोण पण उठल म्हणल तो कोहिनूर हिरा तिथं आहे, तो कोहिनूर नाहीच आहे म्हणून. असं कोणीही कुठल्या गोष्टीवर हे करू शकतं. मला काय त्याने, पण मला तर एक या घराण्यातील आणि एक महाराष्ट्रातला एक मराठी म्हणून मला नक्कीच अभिमान आहे की ती वाघनखं भारतात आणि महाराष्ट्रात. बरं भोसलेजी, मात्र आणखीन एक आरोप होतोय की जे संग्रहालय वाघनखांसाठी तयार केलं जात आहे त्याच्या टेंडरसाठी हा संपूर्ण घाट घातला गेलेला आहे असा देखील आरोप होतोय. काय मॅडम, आता मी एवढ्या काय डिटेल गोष्टी नाहीत मला यातल्या कल्पना.
मला वागणकांबद्दलचा जो मुद्दा आहे त्याचं मला नक्कीच हे आहे की ती वागणकं छत्रपती शिवाजी महाराजांची भारतात येतात. ह्याचं आम्हाला 100% मराठी माणूस म्हणून आणि छत्रपतींचा एक शिवभक्त म्हणून आम्हाला सगळ्यांनाच त्याचा अभिमान आहे. बरं. आणि यात खरं कुणीच राजकारण करू नये. म्हणजे सगळ्यांनीच या याच्यामध्ये आपले करावं. राजकारण किंवा एवढ्या भावनेच्या विषयाला म्हणजे ती वागणकं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रमाचं एक हे आहे. त्याला कुणी राजकारणाचं गालबोट लावू नये अशी माझी विनंती पण आहे. बरं राजे, धन्यवाद न्यूज 18 लोकमतशी सविस्तर चर्चा करण्यासाठी, संवाद साधण्यासाठी. तर गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला जातोय आणि नाहक वाद निर्माण केला जातोय असं शिवेंद्रराजे भोसले बोलत होते. त्यांनी न्यूज 18 लोकमतशी संवाद साधला. यासोबतच इतरही काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत. तुर्तास एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.